उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या भयंकर घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे। सत्संगावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 116 जणांचा मृत्यू झाला। भोलेबाबा नावाच्या महाराजांच्या सत्संगावेळी चेंगराचेंगरी होऊन शेकडो भाविकांचा बळी गेला आहे। लहान मुलं, महिला, पुरुष आणि अनेक वृद्धांचाही यात बळी गेलाय आणि या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर भोलेबाबा आता फरार झाला आहे। लहान मुलं आणि वृद्धांचाही चेंगरून काही क्षणात मृत्यू झाला आहे। ही घटना उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडली। इथे भोलेबाबाचा सत्संग सुरू होता। या सत्संगाला 50,000हून जास्त भाविक आले होते। सत्संग संपल्यानंतर घरी जाताना झालेल्या चेंगराचेंगरीत 116 भाविकांचा मृत्यू झाला आणि मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो अशी भीतीही व्यक्त केली जाते। सत्संग संपल्या बाहेर पडण्यासाठी प्रचंड गर्दी झाली आणि चेंगराचेंगरीही झाली। बाहेर जाण्याच्या वाटेत दुचाकी पार्क केल्या होत्या, त्यामुळे अडथळे वाढले। या सगळ्या गोंधळात लोक एकमेकांवर पडत गेले आणि अनेक भाविकांचा गुदमरून मृत्यू झाला।